नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सगळ्यात आधी हेडलाइन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सॉल्युशन्स अंडर वन रूफ। गंगा भागीरथीवरून राज्य सरकारचा खुमजाव। गंगा भागीरथीवर फक्त प्रस्ताव, कोणताही निर्णय नाही। मंगलप्रभात लोढा यांची माहिती। नागपुरातील 16 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेचा मार्ग मोकळा। अटी शर्तींनुसार सभा झाली की नाही यावर आता 24 एप्रिलला होणार सुनावणी। आदित्य ठाकरे अजून लहान आहेत, त्यांच्यावर काय बोलायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर। राहुल गांधी परदेशातून तर आदित्य ठाकरे हैदराबादमध्ये जाऊन राज्याची बदनामी करतात। उदय सामंत यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका। बुकी अनिल जयसिंघानीला गोव्यातील पणजी कोर्टाकडून जामीन मंजूर। अनिल जयसिंघानीला मोठा दिलासा। जयसिंघानीला गोव्यातून पुन्हा मुंबईत आणणार। पुलाचं श्रेय घेण्यावरून दत्ता भरणेंची टीका। श्रेय घेणाऱ्यांना भैरवनाथ बघून घेईल। दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांवर तळतळाट। सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, पुढची सुनावणी लवकरच। मुंबई उच्च न्यायालयात राहुल गांधी यांना पुन्हा तारीख पे तारीख। एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब। छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा। औरंगपुरा भागात नळाला काळं पाणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। राज्यातील लालपरीला बिघाडाचं ग्रहण। नारायणगावच्या डेपोत जुन्या एसटी बस अजूनही सेवेत। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यभरात